तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये. पुढे घेऊया आपण कर्ते सुधारक कर्वे. या ठिकाणी आपल्याला महर्षी कर्वेंचा आपल्याला परिचय दिलेला आहे. एक धडा या ठिकाणी आहे. लेखक आहे डॉक्टर गिरीश गोपाळ देशपांडे. महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठी कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी त्यांना आपण भारतरत्न हा किताब दिलेला आहे 1958 साली. सरकारने त्यांचा गौरव केला. प्रसूत पाठक लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्यांचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. कोणाचा? महर्षी कर्वेंचा. हे बघा, त्यांचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला आपण सुरुवात करूया. खूप महान अशी व्यक्ती आहे. भारतरत्न त्यांना मिळालेला आहे. रेडिओवर रात्रीच्या बातम्यामध्ये आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे तिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूप मोठे असले पाहिजे. लक्षात घ्या, 105 वर्षांचं निधन झालं होतं. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीत म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेल, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे सर्वांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हे सुद्धा त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. ही त्यावेळेसची परिस्थिती बरं का, आताची नाही. शांत सुशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असी धाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल. यांची त्यांनी खूणगाड बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला घेऊन टाकायला सुद्धा येईल हे त्यांना माहीत होते. जसं आपल्याला महात्मा फुलेंबद्दल ज्यावेळेस आपण या गोष्टी वाचतो त्यावेळेस तसं तुम्हाला या ठिकाणी जाणवत असेल. मुलींसाठी ज्यावेळेस जशा प्रकारे त्यांनी मुलींसाठी शाळा वगैरे सुरू केल्या, कसा त्यांनी त्रास सहन केला. महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी. तसंच यांच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी आहे बघा. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. लक्षात घ्या, स्वतः त्यांनी विधवेशी लग्न केलं त्यावेळेस. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजामध्ये गणित शिकवत. विद्वतेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे सुद्धा फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी सस्य होलपट चालवली तरी कर्व्यांना ना त्यांना शिव्या दिल्या ना त्यांना कर्वे आपल्या कार्यातून विचलित झाले. जसं संत ज्ञानेश्वरांचं झालं होतं तसंच त्यांना संत ज्ञानेश्वरांचा छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यामध्ये कुठे ते उमटलं का नाही. तसंच ते महर्षी कर्व्यांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मूर्तमड रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था त्यांनी निमंत्रण त्याचं केलं होतं. पैसा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला या गोष्टी पूर्ण कल्पना होती की यातील पैसा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधापट्टी तर केवळ असंभव. लक्षात घ्या, बरोबर. म्हणजे जो काही पैसे त्यांना मिळायचे त्या सर्व पैशाचा एकूण 1 रुपयाचा त्यांनी हिशोब त्या ठिकाणी ठेवलेला होता. कोणी त्यांना एक शब्दाने सुद्धा बोलू शकलं नाही.
कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरण्याचा दूर स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते, तेवढे आपल्या कमाईतून ते करत, उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्याला वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरत अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांनी ची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत, विचार पक्का झाला की आचरणामध्ये ते आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. ते डावपच नव्हते, उलटपक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करतेच सुधारक होते. कसे होते? करते सुधारक होते. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारण्याकडे होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजारी ठेवून बसत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे म्हणजे करायचे होते कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया ज्या अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झाल्यासारखा व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या आपल्याशी आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि दुसरीकडे आपण स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. ही चीड हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 मध्ये भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून घेतले होते. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. आज आपण ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना पाहत आहोत, परंतु प्रमाण त्या मानाने कमीच आहे. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एक टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य, तर दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अडचणीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तिथे आवश्यक होती. मग तुम्हाला सांगितलं मी गुरुत्वाकर्षण पृथ्वीबाहेर माहिती की ना, एस्केप व्हेलॉसिटी सांगितले तुम्हाला मी. मुक्तिवेग हेच. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा स्वतःच जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानी महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा किताब दिला. लक्षात घ्या. हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. डोक्यावर त्यांना घेतला हा किताब देऊन. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला. मी म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच असे वाटत नाही? तू मुळीच रडू नये. यासाठी कर्व्यांनी तुला विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एसएनडीटी महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, परंतु जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही, तोवर स्त्रियांवर अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिलाही तिची स्वप्ने, भावना असतात, आकांक्षा असतात, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजेच पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. पुरुषांशी शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाही तिथून हसू फुलेल. डोळे टिचणार तिथून हसू फुलेल.